मागील इयत्तेमध्ये आपण घातांक व त्यांच्या नियमांचा अभ्यास केला आहे. आज पुन्हा एकदा त्याची उजळणी करू. आता आपण घातांकांचे नियम शिकणार आहोत. आपण नियम शिकताना असं करणार आहोत की आपण आधी काही उदाहरणं सोडवूया आणि सोडवलेल्या उदाहरणावरून काय नियम निघतो ते आपण बघूया. तर आपण पहिल्यांदा गुणाकार करणार आहोत आणि अशा घातांकित संख्यांचा गुणाकार करणार आहोत की ज्यांचा पाया समान आहे. उदाहरण बघूया. 2चा घन गुणिले 2चा वर्ग किंवा 2चा तिसरा घात गुणिले 2चा दुसरा घात. मग आता 2चा घन कसा असतो? तर 2चा घन हा असा असतो, 2 गुणिले 2 गुणिले 2. आणि 2चा वर्ग कसा येईल? तो येईल असा, 2 गुणिले 2. मग आता आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजेच 3 दोनांचा आणि 2 दोनांचा एकत्र गुणाकार करायचा आहे. मग ते कसं दिसेल? मग ते असं दिसेल. हे 3 2 जे 2च्या घनाचे होते ते मी लिहिले आणि त्याच्या पुढे 2 दोनांनी मी गुणलेलं आहे. म्हणजे आता एकूण किती 2 झाले गुणाकारामध्ये? 3 आणि 2 असे एकत्र केल्यामुळे 3 अधिक 2 5 2 आलेले आहेत गुणाकारामध्ये. आणि गुणाकारामध्ये 5 वेळा 2 आलाय, म्हणजेच 2चा 5वा घात आहे. बरोबर आहे? म्हणजे आता काय झालं बघा, आपण ज्या दोन संख्यांचा गुणाकार केला त्यात पहिल्या संख्येचा घात होता 3, दुसऱ्या संख्येचा घात होता 2 आणि त्यामुळं गुणाकारामध्ये 3 वेळा 2 आले आणि 2 वेळा 2 आले आणि 3 अधिक 2 बरोबर 5 वेळा 2 हे उत्तरात आले. म्हणजे दोन्ही घातांकाची जर बेरीज केली तर जे काही उत्तर येईल तो उत्तराचा घातांक आहे. अजून एक उदाहरण पाहूया. 10 गुणिले 10चा 5वा घातांक. आता 10 म्हणजेच काय? 10 म्हणजेच 10चा पहिला घातांक. 10 काय आणि 10चा पहिला घातांक काय? दोन्हीचा अर्थ एकच. मग 10 आपण 10 असेच लिहिणार किंवा 10चा पहिला घातांक म्हणजेच 10 आणि 10चा 5वा घातांक म्हणजे 10 गुणिले 10 असा 5 वेळा गुणाकारामध्ये 10 आला. आता या दोन्हीचा एकत्र गुणाकार करायचा आहे, म्हणजे 1 वेळाचा 10 आणि 5 वेळाचा 10 असे दोन्ही मी गुणाकारामध्ये एकत्र लिहिले. मग आता एकूण किती 10 झाले गुणाकारामध्ये? 1 वेळा घेतलेला आणि 5 वेळा घेतला, म्हणजे 1 आणि 5 मिळून 6 वेळा. गुणाकारामध्ये 6 वेळा 10 आलाय, म्हणजेच गुणाकाराचं उत्तर येणार आहे 10चा 6वा घात. पुन्हा एकदा बघा, आपण ज्या दोन संख्यांचा गुणाकार करत होतो त्या दोन संख्यांच्या घातांकांची जर बेरीज केली तर जे गुणाकाराचं उत्तर आलंय त्या उत्तराचा घातांक आलाय. 1 अधिक 5 बरोबर 6, म्हणजेच 10चा पहिला घातांक गुणिले 10चा 5वा घातांक बरोबर 10चा 6वा घातांक. म्हणजे आपल्या इथं काय नियम लक्षात आला? पाया समान असलेल्या दोन घातांकित संख्या घेऊन जर आपण गुणाकार केला तर गुणाकाराचं जे उत्तर येतं त्यात पाया तोच राहतो आणि घातांकांची बेरीज होते. आता बीजगणितामध्ये आपण या सगळ्या गोष्टी अक्षर वापरून, चल वापरून लिहितो. मग चल वापरून हा नियम कसा लिहिणार? तर मी इथे असा लिहिलेला आहे, a चा m वा घातांक गुणिले a चा n वा घातांक. दोन्हीकडे पाया a असाच आहे. यांचा जर गुणाकार केला तर त्या गुणाकाराचं उत्तर येईल a चा m अधिक n वा घातांक. तर हा झाला पहिला नियम की जो आपण उदाहरणावरून शिकलो. आता हे झालं गुणाकाराबद्दल. भागाकार कसा होईल? म्हणजे समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार करायचा असेल तर कसं करणार? पुन्हा एकदा उदाहरण घेऊया. मगासच्या संख्या घेऊ. 2चा घन भागिले 2चा वर्ग. 2चा घन म्हणजे काय? म्हणजे 3 वेळा 2 आला गुणाकारामध्ये आणि 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2. मग आता वरच्या संख्येला म्हणजे 2च्या घनाला 2च्या वर्गाने भागायचं, म्हणजेच मी वरती अंशामध्ये गुणाकाराचे 3 वेळा 2 लिहिले आणि छेदामध्ये 2 दोनांचा गुणाकार लिहिला. वरचे 2 आणि खालचे 2 मी उडवले की उत्तर येणार आहे 2. आणि 2 म्हणजे काय? 2 म्हणजेच 2चा पहिला घात. बरोबर आहे? आता इथे काय दिसलं? इथे आपल्याला असं दिसलं की आपण ज्या संख्येला भागतो आहे त्या संख्येचा घातांक आहे 3 आणि ज्याने भागतो आहे त्याचा आहे 2. मग 3 वजा 2 केले की उत्तर येत आहे 1. मग चल वापरून हा नियम कसा लिहिणार? हा नियम असा लिहिता येईल की a चा m वा घातांक
भागिले a चा n वा घातांक असं जर करायचं असेल तर त्याचं उत्तर येईल a चा m वजा n एवढा घातांक. पुन्हा एकदा लक्षात घ्या की हा नियम फक्त पाया समान असेल तेव्हाच वापरता येतो. आता आपण गुणाकार करून पाहिला, भागाकार करून पाहिला. समजा दोन्ही एकत्र करायचं झालं तर कसं करणार? आता इथे उदाहरण आहे 7चा 3रा घातांक गुणिले 7चा 4था घातांक भागिले 7चा 5वा घातांक. मग आपल्याला माहिती आहे की गुणाकार करायचा म्हणजे घातांकांची बेरीज करायची, कारण आता इथे सगळीकडे पाया सारखाच आहे म्हणजे घातांकांची बेरीज केली की गुणाकार होईल. मग गुणाकारामध्ये 7चा 3रा आणि 4था घातांक आहेत म्हणजे 3 अधिक 4 करायला लागतील. 4 आणि 3 झाले 7 आणि त्याला भागला आहे 7च्या 5व्या घातांकाने म्हणजे भागतानाचा जो घातांक आहे तो 5 आहे म्हणजे 4 आणि 3 7 वजा 5. 7 वजा 5 झाले 2 म्हणजे आपलं उत्तर येईल 7चा 2रा घातांक. पाया तोच राहतो आणि आपण फक्त घातांकांची बेरीज वजाबाकी करून उत्तर काढतो. आता समजा घातांकित संख्येचा घातांक काढला तर काय होईल? म्हणजे काय? म्हणजे आता इथे 3चा 3रा घातांक किंवा 3चा घन ही घातांकित संख्या आहे. अशा घातांकित संख्येचा मी वर्ग केलाय म्हणजे त्याचा 2रा घात केलाय म्हणजे 3चा घन ही आधीच म्हणजे घातांकित संख्या आहे. अशा संख्येचा मी 2रा घात करतेय जेव्हा मी त्याच्या बाहेर असा कंस काढून अजून एक वरती 2 लिहिलाय, याचा अर्थ 3च्या घनाचा हा वर्ग आहे. मग आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्याही संख्येचा वर्ग करतो म्हणजे काय करतो? म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणतो किंवा 2रा घात आहे म्हणजे गुणाकारामध्ये ती संख्या 2दा येणार. 3चा 3रा घात गुणिले 3चा 3रा घात. आता इथे काय झालंय की दोन्हीकडे पाया समान आहे आणि पाया समान असल्यावर गुणाकार कसा करायचा आपल्याला माहिती आहे. आपण फक्त घातांकांची बेरीज करणार. मग आपण घातांकांची बेरीज करूया. 3 अधिक 3 6 झालेले आहेत आणि म्हणजेच माझं उत्तर आलेलं आहे 3चा 6वा घातांक. आता तुम्ही जरा लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 3चा आधी 3रा घातांक होता आणि त्या अख्ख्या संख्येचा 2रा घातांक होता आणि उत्तर आलं 3चा 6वा घातांक. म्हणजे इथे काय दिसतंय की 3 गुणिले 2 केलं की 6 येत आहेत म्हणजे या दोन्हीचा गुणाकार केला तर बहुतेक उत्तराचा घातांक मिळू शकतो. पण असं नेहमी होतं का? करून पाहूया. अजून एक उदाहरण घेऊन करून पाहू. 10चा 4था घातांक आणि या संख्येचा घन केला किंवा या अख्ख्या संख्येचा 3रा घात काढायचा. 3रा घात काढतोय म्हणजे आपण 10चा 4था घात 3 वेळा गुणणार. आता आपल्याला माहिती आहे की या संख्यांचा गुणाकार कसा करायचा? सगळीकडे पाया समान आहे म्हणजे फक्त घातांकांची बेरीज करू. 4 अधिक 4 अधिक 4 ते झाले 12 म्हणजे उत्तराला 10चा 12वा घात. आता आपला प्रश्न काय होता? 10चा 4था घात याचा 3रा घात. आता 4 गुणिले 3 केलं तर 12 असं उत्तर येतं आहे. हाच आपला नियम आहे घातांकित संख्यांचा जेव्हा आपण घात काढतो म्हणजे आता चल वापरलं तर a चा m वा घात या संख्येचा जर n वा घात केला तर त्याचं उत्तर a चा m गुणिले n किंवा mn एवढा घात असं येतं. आता पुढच्या नियमामध्ये आपण बघणार आहोत की आतापर्यंत आपण पाया समान असलेलं बघत होतो. आता आपण असं बघणार आहोत की पाया भिन्न असेल पण घातांक समान असेल तर कसा गुणाकार होतो. उदाहरण घेऊन बघूया. 2चा घन गुणिले 5चा घन. मग आता 2चा घन कसा लिहिता येईल? 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 5चा घन कसा लिहिणार? 5 गुणिले 5 गुणिले 5. याचं उत्तर म्हणजेच 2चा घन गुणिले 5चा घन. पण आता या ज्या गुणाकारामधल्या संख्या आहेत 3दा 2 आणि 3दा 5 या मी थोड्याशा हलवल्या म्हणजे त्यांचा क्रम मी जरासा बदलला तरी गुणाकाराचं उत्तर तेच राहतं. बरोबर आहे? म्हणजे मी समजा 10 दुने 20 म्हणलं काय आणि बेदही 20 म्हणलं काय, उत्तर काही बदलत नसतं. गुणाकारामध्ये तुम्ही क्रम कायम बदलू शकता, काही फरक पडत नाही. मग आता इथे मी क्रम बदलून 2 गुणिले 5 2 गुणिले 5 2 गुणिले 5 असं लिहिलं तरी माझं उत्तर तसंच येणार आहे. आणि 2 गुणिले 5 म्हणजे 10 आहेत म्हणून मी तोच गुणाकार 10 गुणिले 10 गुणिले 10 असा पण लिहू शकते. आणि गुणाकारामध्ये 3 वेळा 10 आलाय म्हणजेच हा झाला 10चा घन. म्हणजेच 10चा घन म्हणजेच काय? 2 गुणिले 5चा घन. बरोबर आहे? याचा अर्थ 2चा घन गुणिले 5चा घन बरोबर 2 गुणिले 5 या अख्ख्या गुणाकाराचा घन.
आता पुन्हा एकदा चल वापरून हा नियम कसा लिहायचा? ए चा एम वा घात गुणिले बी चा एम वा घात बरोबर ए बी. ए बी म्हणजे ए गुणिले बी असा गुणाकार. ए बी चा एम वा घात असं उत्तर येतं. आता पुन्हा इथे लक्षात काय ठेवायचं की इथे घातांक समान पाहिजे आणि पाया भिन्न असेल तर असं करता येतं. आता गुणाकार केलाय म्हणजे आपण अशाच प्रकारचा भागाकारही करायला पाहिजे. मग आपण भागाकार करूया. समान घातांक असेल आणि भिन्न पाया असेल तर. उदाहरण आहे 2चा घन भागिले 5चा घन. मग अंशामध्ये 3 वेळा 2 येतील. 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि छेदामध्ये 3 वेळा 5 येतील. 5 गुणिले 5 गुणिले 5. आता ही जी मी अंश छेद रूपात संख्या लिहिलेली आहे ही मला अशी पण लिहिता येईल. म्हणजे 2/5 गुणिले 2/5 गुणिले 2/5 असं पण लिहिता येतं. दोन्हीचं उत्तर सारखंच आहे. आता 2/5 गुणाकारात 3 वेळा आलाय म्हणजेच हा 2/5चा घन आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की 2चा घन भागिले 5चा घन म्हणजेच 2/5चा घन. म्हणजे हा नियम कसा लिहिता येईल? ए चा एम वा घात भागिले बी चा एम वा घात बरोबर ए छेद बी चा एम वा घात किंवा ए भागिले बी चा एम वा घात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळी वेगळी अजून उदाहरणं घ्या, वेगळ्या वेगळ्या संख्या घ्या आणि करून पहा की उत्तर सारखं येतंय का नाही. तर आपण जे सगळे नियम शिकलो ते सगळे मी असे इथे एकाखाली एक लिहिलेले आहेत. पहिला आहे पाया समान आणि घातांक वेगळा अशा गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते. पाया समान घातांक वेगळा अशा वेळी भागाकार करताना पाया तोच राहतो आणि घातांकांची वजाबाकी होते. घातांकित संख्येचा घातांक करताना दोन्ही घातांकांचा गुणाकार होतो. घातांक समान आणि पाया वेगळा असेल तर दोन्ही पायांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराचा जो काय घात असेल तो घात म्हणून लिहायचा. भागाकार करताना तसंच आहे. घातांक समान असेल आणि पाया वेगळा वेगळा असेल तर एका पायाला दुसऱ्या पायाने भागायचं आहे आणि ज्या उत्तराचा तो घातांक असा लिहायचा आहे. आता हे सगळे नियम कसे लक्षात ठेवायचे? तर हे नियम कसे काढले, हे कसे आले हे जर आपल्याला समजलं असेल तर ते लक्षात ठेवायला काही अवघड जात नाही. आणि दुसरं म्हणजे समजा आपल्याला थोडासा गोंधळ झाला, आठवत नाहीत नियम असं वाटलं तर आपण छोटंसं एखादं उदाहरण घ्यायचं. सोपे अंक घ्यायचे 2, 3 आणि त्यांचा घन वर्ग असं एक उदाहरण घेऊन काय उत्तर येतंय ते करून पाहायचं आणि त्याच्यावरनं नियम शोधायचं. म्हणजे नियम लक्षातच राहायला पाहिजेत असं नाहीये. नाही लक्षात राहिलं तर तुम्ही नियम छोट्याशा उदाहरणातून कायम तयार करू शकता. सगळ्यात शेवटी मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की या सगळ्या नियमांमध्ये इथे जे मी ए आणि बी अशी चल लिहिलेली आहेत, इथला ए आणि बी धन असला तरी चालणार आहे, ऋण असला तरी चालणार आहे. फक्त शून्य असलेला चालणार नाही. आणि इथे जे सगळे मी घातांक लिहिलेले आहेत एम आणि एन, तर ह्या सर्व नियमांसाठी एम आणि एन या धन पूर्ण संख्या लागतात. शून्य तर नकोच आहेत, धन संख्या पाहिजेत आणि त्या पूर्ण संख्येत अपूर्णांक नाही आहेत. मग घातांक शून्य असेल तर काय होईल, घातांक ऋण असेल तर काय होईल, हे सगळं आपण नंतर वेगळ्या धड्यामध्ये शिकणार आहोत. घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ. मुलांनो, आता आपण जर संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ समजून घेऊ. संख्येचा घातांक 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/n या स्वरूपातील परिमेय संख्या असेल तर त्या संख्येचा अर्थ पाहू. मुलांनो, आपल्याला माहित आहे की एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात आणि संख्येचं वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक 1/2 लिहितात. उदाहरणार्थ 25चं वर्गमूळ हे करणी चिन्ह वापरून आपण वर्गमुळात 25 असं लिहितो. घातांक वापरून ती संख्या 25चा 1/2 अशी लिहितात. म्हणजेच वर्गमुळात 25 बरोबर 25चा 1/2 असतो. साधारणपणे ए या संख्येचा वर्ग ए वर्ग असा लिहितात. तर एचं वर्गमूळ वर्गमुळात ए किंवा
एचा 1/2 असं लिहितात. तसंच एचं घनमूळ घनमुळात ए किंवा एचा 1/3 असं लिहितात. जसं 4चा घन बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64. 64चं घनमूळ घनमुळात 64 किंवा 64चा 1/3 असं लिहितात. मुलांनो, हे लक्षात घ्या की 64चा 1/3 बरोबर 4 असतो, कारण 64चा 1/3 बरोबर 4च्या घनचा 1/3 बरोबर 4चा घन गुणिले 1/3 बरोबर 4चा पहिला घात बरोबर 4 आहे. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 3चा 5वा घात बरोबर 243 आहे. या उलट 243चं 5वं मूळ किंवा 243चा 1/5 बरोबर 3 असतो. सामान्यपणे एचे nवे मूळ हे एचा 1/n असं लिहितात. उदाहरणार्थ 1 128चं 7वं मूळ, 2 900चं 12वं मूळ, 3 500चं 6वं मूळ असं लिहितात. लक्षात घ्या की 10चा 1/5 ही x संख्या असेल तर xचा 5वा घात बरोबर 10 असेल. उदाहरणार्थ 36चा 1/2 बरोबर 6, म्हणजेच 6चा वर्ग बरोबर 36 असतात. 2 125चा 1/3 बरोबर 5, म्हणजेच 5चा घन बरोबर 125 असतात. आता आपण सरावासाठी काही उदाहरणे सोडवूयात. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. 1 13चे 5वे मूळ बरोबर 13चा 1/5 असतो. 2 28चे 10वे मूळ बरोबर 28चा 1/10 असतो. घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. 1 81चे 4थे मूळ, 2 512चे 9वे मूळ,